हो ग बाळा, काय करायचं आपण? हा, आपण थोडंसं दूध पिऊया. हा, थोडंसं. हे बघ बाळा, थोडंसं दूध. अगं असं नको करू ग बाळा, काही पोटात नाहीये तुझ्या. हे बाबा माझ्याकडे बघ. हे बाबा थोडंसं दूध, थोडंसं. अगं थोडंसं पी ग. असं नको करू ग, असं नको करू बाळा. मावशी बघाव कशी करते ही. तिला जर काही झालं तर महाराजांना काय तोंड दाखवणार मी. बाळा असं नको करू. शांत हो, शांत. बिचारी आईच्या खुशीसाठी, तिच्या दुधासाठी किती टाव फोडतेय, पण बिचारीची आईच या जगात नाही. कसं सांगायचं ते हिला? आत्ताच तर जगात आलाय हा कोवळा जीव. नाही, आता हे मला सहन होत नाही. माझे सारे प्रयत्न थकले. आणखी काही विपरीत होण्याच्या आत महाराजांचे हे लेकरू मी राजमातांच्या ओटीत नेऊन घालते. भले माझा शिरच्छेद झाला तरी चालेल. थांब निर्मला. महाराज राजवाड्यात नाहीत, ते राणी सरकारचे अंत्यसंस्कार करायला गेले. तुझ्या भरोशावर आपलं बाळ तुझ्या हाती सोपवलं. निदान ते येईपर्यंत तरी धीर धर. कसा धीर धरू मी? या चिमुकलीची अवस्था मला बघवत नाही. काहीही झालं तरी राजकन्या आहे. तिचा जीव महत्वाचा आहे. कन्या रत्न झाल्याची वार्ता कानी पडल्यास तुझा शिरच्छेद असं म्हणाल्या होत्या राजमाता. तेव्हा हिनच मला त्यांच्याकडे जाण्यापासून रोखलं आणि माझा जीव वाचवला. आणि आता साक्षात त्यांच्या समोर घेऊन जाणार आहे मी हिला. माझा मृत्यू अटळ आहे आणि मला ते मान्य आहे. कारण हिला जर राजमातांच्या कुशीत दिला नाही तर या चिमुकलीची अवस्था बघवणार नाही मला. त्यामुळे मला हिला राजमातांकडे घेऊन जावंच लागेल. शेवटी आजी आहे तो त्या हिच्या. व्रतवैकल्य करूनही शेवटी कन्याच निपसावी. तुमचे होरे, तुमची भविष्यवाणी, तुमची भाकिता अशी कशी उतारणी पडली विश्वांभट? बोला विश्वंभट, बोला. आपणच हिच्याशी बोलावं राजमाता. देवी दुधाचा एक थेंब घेत नाहीये ही. ताहो पडत होती, कासावीस झाली होती, म्हणून शेवटी आपल्याकडे घेऊन आले. आणि पहा तर खरा, इथे एका क्षणी रडायची थांबली. रक्ताची ओढ आहे हो ही, म्हणून
पदर पसरते. हिला जवळ घ्या. आईची नाही, निदान आजीची कुस तरी लाभू दे तिला. तुमच्या मायेसाठी आसुसली होती. आम्ही काय करायचं आणि काय नाही याचे धडे तुझ्याकडून घ्यायचे का आम्ही? येण्याची हिंमतच कशी झाली तुझी? आमचा वीरवंश पुढे नेणारा, मद्र देशाचा वारस ठरणारा पौत्र हवा होता आम्हाला. पण कन्या झाली तर ते अपशकुनी शब्द तुझ्या मुखातून बाहेर पडले म्हणून हे अमंगळ घडलं. अशुभ वार्ता घेऊन येऊ नकोस म्हटलं तर त्याही पुढचं पाऊल टाकलंस. उडवायचं डोकं. क्षमा असावी राजमाता. तिचा वध करायचा आहे तिच्या हाती राजकन्या, प्रत्यक्ष राजकन्या आहे. तिच्यावर राजकन्याची जबाबदारी. तिचाच वध करणं म्हणजे राजद्रोह ठरेल. हे सर्वांना ठाऊकच आहे. मी त्या नियमाचा भंग कसा करू? महाराणी, महाराणी, महाराज. महाराणी, काय होत असेल बाळाला? काही दुखत खुपत असेल तर आपल्याला कळणार तरी कसं? त्यात उपचार करायला, औषध पाणी करायला राजवैद्य सुद्धा नाहीत. महाराणी, तुम्ही रडताय? काय झालं तुम्हाला? काही होतंय का? महाराणी, तुमच्या अंगी ज्वर चढतोय. आता त्या ज्वराची नाही काळजी आम्हाला महाराज, परंतु 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 काय महाराणी?
आमचं पान आटलंय महाराज. उपाशी आहे म्हणून रडतंय बाळ. असं का व्हावं काही कळत नाही. कारण उघड आहे महाराणी. पोटात अन्नच नाही तर पाना फुटेल कसा. बुध्या दिवली मायो त्यांच्या जवळच देतीलच. परंतु मी जाऊन पाहतो काही फळ कंदमुळे मिळतात का ते. आपला भार आपणच उचलायला हवा. महाराज नाही नाही महाराज, अशा अवस्थेत बाहेर गेला तर दुखापत होईल. उलट आहे महाराणी. जितक्या लवकर आम्ही या परिस्थितीशी जुळवून घेऊ आणि स्वतःच्या पायावर उभे राहू तितकंच चांगलं. येतो आम्ही अन्न घेऊन. उद्या दिवली मायो पुढे आहे का? उद्या उद्या दिवली मायो उद्या दिवली मायो तुम्ही आहे का? कोणी नाही इथं. सूर्याधीन आणि चारी पात घेऊन सप्पार काळोख पडीत तेव्हा येते. ए धारीस मला धारीस. कापांचा आवाज. नक्कीच उग्र सेनानं आमचा शोध घेण्यासाठी सैनिक पाठवले असणार. परमेश्वरा नाही नाही दिवत सेना. या दृष्टीहीन आणि शस्त्रहीन परिस्थितीतही स्वतःचा बचाव करीत ओपीपर्यंत पोहोचून बाळ सत्यवान आणि महाराणींचं रक्षण करायला हवं. चित्त एकाग्र कर. उग्र सेनानं दृष्टी हिरावली असेल परंतु अंतर्चक्षु नाही मालवू शकत तो. धैर्याने चल.
नियमांचं इतकं काटेकोर पालन करणारा दुसरा माणूस नाही राजवाड्यात. सुंदर. एक नियम पाळलास, आता दुसराही पाळ. राजमातेची अवज्ञा करणाऱ्याला मृत्यूदंड मिळतो. आपली अवज्ञा नव्हती करायची राजमाता. नियमाचे पालन केल्यामुळे झाले ते. आपण अन्य कोणतीही आज्ञा करा, मी जीवावर उदार होऊन तिचे पालन करेन. असं म्हणतोस? खरंच पाळशील आज्ञा? कोणतीही? हो हो राजमाता. मग आजच्या आज राजकन्येचाच वध कर. बोल, करशील राजकन्येचा वध? नूलच लेकरू आणि त्याचा वध. राजकन्येला वाचवण्यासाठी तर मी दासीचा वध नाही केला. माझी लेक पण तशीच आहे ना. नाही नाही होणार माझ्या हातून हे पाप. नाही पाळू शकत मी तुमची आज्ञा. क्षमा असावी राजमाता. पाहिलं, आमची अवज्ञा केल्याचं पाप माथी घेऊन भीतीनच मेला. पण जाता जाता राजवाड्याचा परिसर रक्तानं खराब करून गेला. अरे 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 अरे, जीव द्यायचाच होता तर दूर कुठेतरी जाऊन द्यायचा ना. तोंड काय बघताय? पुत्रच होणार ही तुमची भविष्यवाणी खोटी ठरली आणि त्या अवलक्षणी कन्येचा बंदोबस्त कसा करायचा यावर काही ठोस उपाय नाहीये तुमच्याकडे. उपयोग काय तुमच्या डोक्यावर मोहरा ओतून? क्षमा क्षमा राजमाता. अत्यंत अचूक आणि शास्त्रसंमत असा उपाय आहे आमच्याजवळ. महाराणींचं उत्तर कार्य होईपर्यंत थांबलो होतो आम्ही. म्हणजे राजमाता, तातडीनं महाराजांचा पुन्हा विवाह करून देणं हा एक रामबाण उपाय आहे. शास्त्रानुसार सुतक संपायच्या आत दुसरा विवाह करायचा असतो. हो, कारण राज्याच्या महाराणीचं स्थान रिकाम राहता कामा नये असा नियम आहे. तेव्हा या शोकाकुळ काळातून तात्काळ बाहेर पडा आणि कर्तव्याचं भान राखून तात्काळ दुसरा विवाह करा. हे वडीलकीच्या नात्यानं आपणच सांगायला हवं महाराजांना. अर्थात शास्त्राचा बडगा उगारून अश्वपतींचा दुसरा विवाह आम्ही स्वतः लक्ष घालून तातडीनं लावून देऊ. आणि तसाही पहिला विवाह आमच्या मनाविरुद्धच झाला होता. शेवटी मरतानाही अवलक्षणी कन्येचं लोडणं मागे ठेवून गेल्यात पहिल्या महाराणी. पण आता मात्र अशी राणी आणू की जी आमची मर्जी राखेल.
आणि या राज्याला वारस दे. मग ही कन्या कोणाच्याही खिसगंटीतही राहणार नाही.